हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर चला सकाळचा चहा आहे बनवते मी आज. आणि सकाळचा चहा म्हणजे फक्त एक पेय नाही, तर तो घरातल्या प्रत्येकाचा मूड सेट करतो. पण चहा उलटताना जी धडपड होते ती एक्झाम रिझल्ट येण्यापेक्षाही जास्त असते. कारण बघा, इथे मी चहात दूध टाकलं आहे, पण माझी आवडीची साय पण त्याच्यात पडून गेली चुकीने. कारण मला चहामध्ये साय खूप आवडते, पण आज तिचं काही नशीब नव्हतं माझ्या पोटात जाण्याचं. असो, साधा कप चहा पण आपल्याला हसवतो, रडतो आणि जोडतो. चला, चहा झाला, आता पोटाची पण सोय हवीच ना. आज बनवते मी गरमागरम भोपळ्याचे थालीपीठ. भोपळा म्हणजे बघायला साधा, पण आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. सर्वात आधी आपण किसलेला भोपळा घ्यायचा आहे. तो स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे हे छोटे आपले पोह्यांचे चमचे 5 चमचे मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि डाळीचं पीठ घेतल्यानंतर सगळे मसाले, मीठ टाकायचे चवीनुसार. मी अंदाजे टाकले, तुम्ही पण चवीनुसार मीठ टाकू शकता. आणि त्यानंतर इथे सगळे मसाले, लाल तिखट, हळद, काळा मसाला, मॅजिक मसाला, असे सगळेच माझ्या डब्यातले जेवढे पण मसाले होते सगळे मी टाकले. आणि ही आहे लसूणची चटणी, जी मी बनवून ठेवलेली होती मसाला पाव करण्यासाठी, तर ती टाकली आहे. आणि त्यात मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि पीठ मळून झाल्यानंतर हे असे कापडावर मी थापलेले पाणी टाकून आणि ते मी बनवलेले आहे असे गोल गोल होल करून. आणि मी इथे एक एक थालीपीठ बनवत होते आणि तिकडे श्रेया आणि राहुल दोघं एक एक संपत होते. म्हणजे मी तवा गरम करायच्या आधीच प्लेट रिकामी होत होती. शेवटी मला कळलं की थालीपीठ मी बनवत होते की हे दोघं माझ्याशी स्पर्धा करत होते. तू बनवतेस आधी की आम्ही संपवतो, असंच काहीतरी चाललेलं होतं. आणि खरं सांगायचं तर हीच खरी मजा होती, बनवण्यात, खाण्यात आणि हसण्यात. त्यानंतर हे सगळे थालीपीठ असे एक 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 बनवून मी खाली गेले. कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की अल्फा आणि जुलीलाही भूक लागली असं. मग मी खाली गेले आणि त्यांना चपाती दिली. खरं सांगायचं तर आपल्या पोटासोबत प्राण्यांचं पोट भरलं की खरी तृप्ती मिळते. आणि बघितलं तर त्यांची भांडी पण फारच खराब झाली होती, म्हणून ती वर आणली आणि स्वच्छ नीट धुवून घेतली. त्यांची भांडी धुण्यासाठी मी एक वेगळी घासणी वापरते आणि ती वेगळी ठेवलेली आहे. त्यानंतर ती धुवून मी व्यवस्थित खाली नेऊन आणि त्यांना पाणी दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही इकडे चालले स्विमिंग पूलमध्ये. संपूर्ण दिवसाची धावपळ झाल्यावर संध्याकाळी आम्ही सगळे स्विमिंग पूलकडे गेलो. श्रेया आणि राहुल पाण्यात मजा करत होते आणि मी मात्र पुलाच्या शेजारी बसून प्रियंका आणि आईसोबत गप्पा मारत होते. पाण्याचा तो शांत आवाज, गप्पांची उब आणि कुटुंबासोबत घालवलेली ही क्षणभर विश्रांती. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये एक फेरफटका मारलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे करून पुन्हा एकदा रंगलेला आहे आमचा फेवरेट गेम, आणि तो आहे उनो. पण आजचा उनो खास होता, कारण आज आम्ही आईंना हा गेम शिकवला. सुरुवातीला त्या म्हणाले, हे रंगीबिरंगी पत्ते कसे खेळायचे बुवा. पण 2-3 राऊंडमध्ये त्या एवढ्या रंगल्या की आम्हालाच शिकवायला लागल्या. हसणं, मस्ती आणि छोट्या छोट्या खोड्या. आजचा गेम खरंच आमच्यासाठी आठवणीत राहणार होता. खेळ मस्ती संपली आणि घड्याळाने 12 वाजवले की घरात एक वेगळीच आनंदाची लगबग सुरू झाली. आज होता कृष्ण जन्मोत्सव. रात्री 12 वाजता पटकन नैवेद्य केला आणि कृष्णाचं मस्त छान असं झुल्यावर स्वागत करून त्याला झुलावलं, पाळणा म्हटला. आणि त्या क्षणी जाणवलं, आनंद हा फक्त खेळण्यात नाही तर अशा श्रद्धेच्या क्षणांतही दडलेला असतो. आजची रात्र खरंच अविस्मरणीय बनली होती. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा. ओके, मिळते हे कल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय श्री कृष्ण, राधा कृष्ण.